रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। शाहीर बलमा ग्रुप ओवले आयोजित बिनजोड बैलगाडी शर्यत गावदेवी आई मैदान ओवले येथे पार पडली। या बैलगाडी शर्यतीचे आयोजक विश्वनाथ मुंगाजी, संजय शेठ मुंगाजी यांनी केले। या फळाचे उद्घाटन रायगड बैलगाडी संघटनेचे अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांनी दर्शवली। यासाठी महाराष्ट्रातून 250हून अधिक बैलगाड्या आल्या होत्या। यात रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील जास्तीत जास्त बिनजोड छकडेवाल्या मालकांनी भाग घेतला होता। या बैलगाडी शर्यतीचा पनवेल तालुक्यातील शर्यत प्रेमींनी आनंद घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही आपण बघतोय आजचा जो मैदान आहे या भूमीवरती सगळे आपले जे बैल पळणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आशीर्वाद घेतलेला, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे। सगळ्या नामवंत बैलगाडा मालकांना निमंत्रण करायचंय। राजकीय क्षेत्रातील बरेचसे दिग्गज आपल्याला तिकडे पाहायला मिळतील, त्यांना देखील निमंत्रण करायचंय। आता आजचा हा मैदान 24 जानेवारीचा आपल्याला ऐतिहासिक पाहायला मिळेल आणि मैदानाचे सर्व विश्वनाथ शेठ मुंगाजी आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। रोहिदास शेठ नाईक, कोली कोपर आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हे सगळे आमचे भूषण चकडे सर आणि शाहीर ग्रुपचे आधार स्तंभ सन्माननीय संजय शेठ मुंगाजी साहेबांचे मनापासून आभार। आज आपला बैलगाडी क्षेत्र बघतो आपण, याला आज सोन्याचे दिवस आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की सगळे दिग्गज जे आहेत त्या सर्व दिग्गजांचा आपल्याला आपल्या पाठीवरती आशीर्वादाचा हात आहे। अनंत तारेकर आपल्या देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे, ओळू मातेचा आशीर्वाद आहे। आमच्याकडे हिमांशु एकनाथ शेठ घरात रंजनपाडांचा पुन्हा अभिनंदन। सन्मान होत आहे आम्ही देऊ तो तुम्ही मान्य करायचा आहे। बहुतेक आम्ही सर्वांना आमंत्रित केलेलं आहे, सर्व येणार आहेत। थोडा बहुत मागे पुढे होईल येतील, लेट काय होत येणार आहेत तेव्हा सांगितलं त्यांनी मला। आणि आयोजन जर म्हटलं तर आपण दरवर्षीप्रमाणे आपलं आयोजन चांगलंच असणार आहे आणि सर्व मंडळी आम्हाला म्हणजे आमच्या गावाला सपोर्ट असतो पूर्ण। ओवला म्हणजे हा कुठल्या एका ग्रुपचा नाही आहे, जरी आमचा शाहीर बलमा ग्रुप आयोजन करत असेल पण याला सहकार्य पूर्ण ग्रामस्थ मंडळ सहकार्य असतो आणि त्यांच्या विद्यमानाने हा आमचा अड्डा होतो, पार पडतो। आणि आमचं कसं आहे, हा पैशासाठी नाही, फक्त हा गावाच्या नावासाठी आणि आमच्या प्रतिष्ठेसाठी मैदान असतो आणि याच्यामध्ये पूर्ण आमचा गाव आम्हाला सपोर्ट करतो। बैलगाडी शर्यतीचं पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक यायला आपल्या मैदानाचं, कारण आपल्या मैदानाचं आयोजन चांगलं असतो, पळायला फाटी चांगली असतो आणि कुठल्याही प्रकारचा इथे कोणासोबत भेदभाव होत नाही। त्याच्यामुळे आपल्या इकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैल येतात। रायगड, ठाणे, पालघर, कर्जत, कडाव, खालापूर, पुण्यामधून पूर्ण बैल येतात, सातारावरून पूर्ण बैल येतात। बघूया, आपण आयोजन केलं आहे पण आमचा अंदाज आहे 200 ते 250 शर्यती व्हायला पाहिजे। नमस्कार, पब्लिक डिमांड ओवले हा मैदान, या मैदानासाठी रायगड, ठाणे, पालघर, मुंबई सर्व बैलगाडी संघटनेचे आमचे अध्यक्ष संदीपभाई माली व सर्व कमिटीचे उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, खजिनदार सर्व या मैदानामध्ये उपस्थित आहेत। आज ओवल्याचा मैदान म्हटलं एक नियमाचा बंधन असतो, नियम कडक असतात। प्रेक्षकांना माहीत असतो ओवल्याच्या मैदानामध्ये आतमध्ये शिरून फायदा नाही, न दंडकाचा मार मिळतो, म्हणून सर्व शिस्तीने नियमाचा पालन करून हा मैदान आज चांगल्या प्रकारे होणार आहे। खरोखरच हा मैदान बनवण्यासाठी बलमा ग्रुप व ग्रामस्थ मंडळ ओवले आणि आमची आई ओळू माता हिच्या माध्यमातून हा मैदान भरवला जातो। हा पहिला मैदान आहे आणि अद्याप 4 महिने बाकी आहे। मैदान किती होतील ते आम्हाला माहीत नाही, महिन्यामागे एक मैदान या ओवल्याला होणार आहे।
याची सर्व चक्र मालकांनी नोंद घ्या. आज ओवळे गावात येऊन मला आनंद वाटला. रायगड जिल्ह्यातला वाघांचा गाव म्हणून हा ओला गाव ओळखला जातो. कारण आम्ही लहानपासून ऐकतो सर्वांशी पंगा घ्यायचा, बी ओवळ्यांशी पंगा घ्यायचा नाही. आज आनंद वाटला. गावचे सरपंच आहेत आणि आमचे नेते आणि आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष मुंगाजी नाईक आणि त्यांचं संपूर्ण गाव आज एकत्रित आलं आहे. त्यांना आम्ही संघटनेकडे प्रॉमिस करतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. आणि जो आपला 31 कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी पण या संपूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला 55,000ची देणगी दिलेली आहे. स्वतः मुंगाजी ओवळे यांनी तर ₹1,00,000 देणगी दिलेली आहे. त्यामुळे या गावावर या ओवल्या देवीची ओवली ना याची कृपा अशीच राहू दे आणि या शर्ती अशाच सुखा समाधानी वाहू दे हीच परमेश्वरी प्रार्थना. तुळशीराम मुंगाजी, राहणार ओवळे, बाकी तालुका पनवेल, जिल्हा रायगड. हे आयोजन आहे ना पूर्वीपासून आमचे पूर्वापार आजोबापासून कृष्णा पांडूपासून वाडवडिलापासून आहे. माझे आजोबा होते तुळशीराम कृष्णा मुंगाजी, माझे वडील होते कृष्णबाला मुंगाजी, आमचे आजोबा होते. तिथपासून आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहोत पहिल्यापासून. नियोजन आमचं व्यवस्थित आहे. नियोजनाचं काय आहे, हे माझा मुलगा पण करतो रुपेश मुंगाजी. आता आमचे मुलं हे सगळं गावाचा मला सपोर्ट आहे. गावाचा सरपंचाचा सदस्यांचा सर्वांचा आम्हाला सपोर्ट आहे. त्याच्यामुळं आम्ही हे आयोजन नियोजन सगळं व्यवस्थित असतं आमचं. मी विश्वनाथ तुळशीराम मुंगाजी, राहणार ओवळे. हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन आहे. हे आम्ही पूर्वीपासून करतो. माझे आजोबा होते कृष्णाबाला मुंगाजी, तुळशीराम कृष्णा मुंगाजी माझे वडील. तिथपासून हे आयोजन करतो. गावात हा आयोजन आहे गावातर्फे आहे. आम्हाला काय कुठला प्रश्न नाही. सरपंच ग्राम सदस्य सर्व मला मदत करतात, सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही काय नियोजन चांगल्या पद्धतीने हां ही 30-40 वर्षाची परंपरा आहे पूर्वीपासून. बरं 500 वर येतात स्वरूपाला बालदी, मेंढा बालदी, दुसरं काय पैसे विषयांचं असतं बोकड वेगळं.